जय शिवराय मित्रांनो, पंढरदऱ्याच्या साईडला भेटलो आहोत. समोरच गाडी पार्क केलेली आहे आणि कॅम्पसाठी फ्री जागा भेटली. कोणत्या तरी वाहतदाराने गोल आकाराचं हे काढलं आहे. यामध्येच आपण कॅम्प करणार आहोत. सन पाहू शकता, सनसेट झालेला आहे आणि भंडारदरा एकदम शांत असं संथ पाणी. तर चला आवर लाकडं गोळा करू लवकरात लवकर, कारण टाईमच चाललाय. लवकरच सँडविच बनवायचे, भूक पण लागली. मित्रांनो, लाकडं गोळा करून झालेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व सामान सेटअप झालेलं आहे. मित्रांनो, शेकोटी तर पेटली आहे. शेकोटी पेटून झाली. चला आता ब्रश करू, नंतर आंघोळ करू. थंडीमध्ये आंघोळीची वेगळीच मजा येणार आहे. आंघोळ झाली मित्रांनो. तर आता मस्त चहा आणि मॅगी किंवा पास्ता बनवू. मस्त सांडण व्हॅली आणि भंडारदरा एक्सप्लोअर करूया. चला निघूया. नंतर संध्याकाळी कळसुबाईचा अर्धा ट्रेक पण कम्प्लीट करायचं. त्यानंतर अर्धा ट्रेक कम्प्लीट करून तिथं पण कॅम्पिंग करणार आहोत आणि सकाळी 4च्या आसपास निघून तिथला सनराईज पण पाहिजे. चलो चलते. कामानीच्या आतून एंट्री करायची आहे. तर चला करूया सुरुवात. समोर पाहू शकता
रिव्हर्स वॉटरफॉल याचा बोर्ड पण लावलेला आहे. तुम्ही जर या उजव्या दिशेने गेलात तर रिव्हर्स वॉटरफॉलच्या दिशेने जाल आणि कमानीतून एंट्री कराल तर आपण जाऊ सरळ चांदण व्हॅलीमध्ये. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भंडारदऱ्याचाच एक ब्लॉग बनवायचा होता, पण वॉटरफॉलला पाणीच नाही. त्यामुळे वॉटरफॉलकडे न जाता आपण सरळ चांदण व्हॅली उतरायला सुरुवात करत आहोत. चांदण व्हॅली उतरायला सुरुवात करतोय, पण खूप जपून चालायला लागणार आहे कारण एकटाच आहे. काय झालं तर वीकेंड नाही आहे, वीकडे आहे. वीकडेला आल्यामुळे कोणीच नाही. एकटा असल्यामुळे जपून चालायचं न पडता. काय झालं तर स्वतःच्या जीवावरती वरती यायचं. तर चला या भयानक एक्सपिरियन्सला सुरुवात करूया. मित्रांनो, हे पाहू शकता सगळीकडे दगडच दगड आणि या दगडातून आपण मार्ग काढताना मित्रांनो, जबरदस्त थंड पाणी, एकदम चिल. मित्रांनो, बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं आहे. समोर दरी दिसती. दरी खोल आहे की नाही ते पाहायचं. जर खोल असेल तर पुढे जाता येणार नाही कारण रॅपलिंगसाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. समोरच दरी दिसते, पाहू शकता. त्या दरीतून उतरून पाहूया. बॅग आणि शूज वरतीच ठेवलेत कारण ओपन पायांमुळे जास्त चांगली ग्रिप बसते. चला खाली जाऊन एक्सप्लोर करू आणि नंतर परत वरती येऊ. मित्रांनो, इथून वरती जाणं जरा अवघड वाटतं. काय वाटतं, वरती जाऊ का खाली एक्सप्लोर करायचं अजून? चला या दगडांच्या पुढे जाऊन पाहू एक्सप्लोर करण्यासाठी आहे का. इकडून इकडे जाऊया अगोदर. असं वाटतं की तो समोरचा दगड आत्ता अंगावरती. पडता पडता वाचतो मित्रांनो. त्यापेक्षा जास्त पेण्याकल उतरून आल्यानंतर इथं पाणी दिसलंय. समोरच एकदम छोटीशी अरुंद वाट दिसते, म्हणजे दरी.
उतरताना काही नाही वाटलं मित्रांनो, खालून वरती जाताना पूर्ण दमछाक होती. इथून तिथं जाऊ आणि तिथून वरती जाऊ, त्यासाठी खाली उतरायला लागणार. हे पहा मित्रांनो, ते दगड रचलेलं आहे, तिथपर्यंत आलेलं आहे. आता तिथून वरती जाऊया. आता हे दगड क्रॉस करून जायचं आहे मित्रांनो. दम पूर्ण जिरलेला आहे. आता कॅमेरा बंद करू आणि वरती गेल्यावरती भेटतो, कारण कॅमेरा हातात पकडणं इम्पॉसिबल आहे. सहा वाजेपर्यंत मला बारीत पोहोचायचं आहे आणि त्यानंतर कळसुबाई ट्रेक हाफ कंप्लीट करून कळसुबाईच्या वरती तिथं कॅम्पिंग करायचं आहे आणि सकाळी कळसुबाईवरचा सनराईज पाहायचा आहे. बॅग वगैरे कॅरी करण्यासाठी त्या ड्रमचा जुगाड केलेला आहे, पण ड्रम तिकडे गेलं आहे. अगोदर ड्रम घेऊन यायला लागेल, नंतर बॅग आणि ते नाही लागेल.